नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेतर 48 मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा घडामोडी पाहणार आहोत जी की या आठवड्यामध्ये घडलेल्या आहेत आणि आगामी आठवड्यामध्ये आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत। तर या गोष्टी कुठल्या आहेत त्या सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता कोणकोणत्या आहेत तर अवघ्या काही दिवसांमध्ये आपल्याला प्रेफरन्स उपलब्ध होणार आहेत। मग त्यानंतरची गोष्ट कुठली आहे की जाहिरात पोर्टलवर कधी येणार आणि पोर्टलवर जाहिराती अपलोड होण्याची लास्ट तारीख कधी आहे। मग ज्या काही नोंदणी केलेल्या व्यवस्थापन आहेत आणि त्यांच्या जाहिराती प्रकाशित करायच्या तेही पवित्र पोर्टलवर त्यांची शेवटची तारीख कधी आहे। मग आपल्या लॉगिनला प्रेफरन्स कधीपासून उपलब्ध होणार। मग प्रेफरन्स आल्यानंतर तिथून किती दिवसाचा कालावधी असेल की आपल्याला नोंदणी करता येईल, म्हणजे प्रेफरन्स जनरेट करता येतील, लॉक करता येतील। मग त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट की ही जाहिरात, आता ज्या काही जाहिराती अपलोड झालेल्या आहेत ती पब्लिश कधी होणार। मग त्या पब्लिश झाल्यानंतर एकंदरीत जाहिराती किती असणार आहेत, मग त्यात मराठी माध्यमाच्या किती असणार आहेत, इंग्लिश मीडियमच्या किती असणार आहेत व इतर जे काही माध्यम आहेत त्यांच्या किती असणार आहेत। मग एकंदरीत किती जागांची भरती होणार आहेत। मग याच्यामध्ये काही मतांतर आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी की सकाळ पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे। आता पेपरमधल्या बातम्या याच्यावर माझा तितका विश्वास नव्हता, पण ते सुद्धा आपण पाहतो। त्याच्यामध्ये कुठली गोष्ट आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यातल्या त्यात मार्चमध्ये शिक्षक पात्रता परीक्षाही होणार आहे आणि त्यानंतर लगेच एप्रिल मे मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। तर एवढ्या सर्व गोष्टी आहेत हे जे की ह्या आठवड्यामध्ये आणि आगामी आठवड्यामध्ये हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। तर ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आता आपण एकदम सविस्तरपणे विश्लेषणात्मक स्वरूपात ह्या व्हिडिओमध्ये आता सर्वप्रथम जी काही आपली प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलेली आहे। आता म्हणचाल ही प्रतीक्षा कोणती, तर आपल्याला अवघ्या काही दिवसांमध्ये प्रेफरन्स उपलब्ध होणार आहेत। मग हे प्रेफरन्स उपलब्ध होण्याच्या आधी काहीतरी अडचणी होत्या, ह्या अडचणी दूर झाल्यानंतरच आपली प्रतीक्षा संपलेली आहे। आता कोणत्या अडचणी होत्या की जो काही आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा होता तो पूर्ण होणं गरजेचं होतं, तो झालेला आहे। मग त्यानंतर बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑलरेडी आपल्या पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड झालेल्या होत्या, पण बदली प्रक्रिया झाल्यानंतर त्यानंतर अपडेट करणं गरजेचं होतं। त्या अपडेट व्हायला जवळजवळ 1 महिन्याच्या वर कालावधी लागला। आता भरती आता जो काही आंतरजिल्हा बदलीचा टप्पा होता तो 28 तारखेला संपला, त्याच्या याद्या लागल्या। त्यानंतर जवळजवळ 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या जाहिराती ह्या परिपूर्ण झालेल्या आहेत। परिपूर्ण म्हणजे अर्धवट, त्या 100% पूर्ण झालेल्या नाही आहेत। याच्यामध्ये बरेचसे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आहेत, याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आलेल्या आहेत। मग त्या त्रुटी आल्यामुळे त्या जागा आलेल्या नाही आहेत। मग त्यातल्या त्यात आणखीन ज्या काही संस्था आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा संस्था आहेत, या 50%च्या वर अशा काही संस्था आहेत त्यांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती दिलेल्याच नाही आहेत। त्यामुळे आपल्याला 100च्या 100% जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्यात असं म्हणता येणार नाहीये। आता ज्यावेळेस आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा पूर्ण झाला त्यावेळेस म्हणत होते की 4 ते 5 दिवसामध्ये जाहिराती अपडेट होतील, पण तसं काही झालं नाहीये। 1 महिन्याच्या वर कालावधी उलटून गेलेला आहे तरी सुद्धा जाहिराती ह्या 100% आलेल्या नाहीयेत। आता ज्यांनी तरी 70% परमिशन दिलेली असेल की अपलोड करा आणि त्याची 70% आपण भरती करू, त्या 70च्या 70% सुद्धा जाहिराती आपल्या पवित्र पोर्टलला आलेल्या नाहीयेत, ही एक वस्तुस्थिती आहे। आणि यातल्या यात आता कितीही मुदत वाढ करून दिली तरी त्या जाहिराती येण्याची शक्यता कमी आहे, कारण त्यांना द्यायचं असतील तर ते देतील, त्यांना ते प्रकाशित करायचे असतील तर ते करतील, नाही तर नाहीये। खरंच त्यांना जर जाहिराती पवित्र पोर्टलवर द्यायच्या असतील तर त्यांनी ते अद्याप दिलेल्या असत्या, पण ते अद्यापही त्यांनी दिलेल्या नाहीयेत। ही एक वस्तुस्थिती आहे, ती स्वीकारायला हवी। आणि आपण आता जाहिरातीसाठी आणखीन जेवढी मुदत वाढीसाठी प्रयत्न करू तेवढं आपल्यासाठी घातक असणार आहे। आता हे एक वस्तुस्थिती स्वीकारायला हवी की जेवढ्या सध्या जागा आलेल्या आहेत त्यातच गोड मानून पुढे चालायला हवं। आता पवित्र पोर्टलवर कालच एक नोटिफिकेशन आलेलं आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये काय आलेलं आहे की सूचना दिलेल्या आहेत, जे काही आता पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याचं काम चालू आहे त्याची मुदत संपलेली आहे आणि ती मुदतवाढ देण्यात येणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि
त्यातल्या त्यात अशा काही संस्था आहेत किंवा असं काही नगरपालिका महानगरपालिका आहेत की त्यांनी ऑलरेडी नोंदणी केलेली आहेत. मग ह्या नोंदणी केलेल्या व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती प्रकाशित करणे तेही पवित्र पोर्टलवर करण्याची अंतिम तारीख 24/1/2024 आहे, म्हणजे आजचीच आहे. मग आता हे झाल्यानंतर सर्व जाहिराती अपलोड झाल्यानंतर एकंदरीत आकडा किती येईल तो कळेल. पण ह्या जाहिराती आपल्याला आपल्या लॉग इनला सुद्धा पाहता येतील. पण ह्या जाहिराती आपल्याला लॉग इनला कधी पाहता येतील तर ते आहे 29 तारखेला. मग 29 तारखेला एकंदरीत किती जाहिराती आलेल्या त्या सर्वच्या सर्व आपल्याला पाहता येतील. मग त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला प्रेफरन्स कधीपासून देता येतील. आता आपलं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ते केलेलं आहे. आता हे रजिस्ट्रेशनच्या संदर्भात आता आपल्या हे सहित परत येण्यापूर्वीचा आपला जो काही अगोदरचा अडथळा होता तो पूर्ण झालेला आहे. तो कुठला होता? जाहिराती आपले जो आंतरजिल्हा बदलीचा टप्पा होता तो पूर्ण करणं गरजेचं होता. त्यानंतर जाहिराती अपडेट करणं गरजेचं होतं, ते झालेलं आहे. मग त्यातल्या त्यात संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद न्यायालयामध्ये जे काही TET फ्रॉड म्हणजे स्कॅममध्ये होते त्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं होतं, ते त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. मग जे काही अडथळे होते ते सर्वच्या सर्व आता पूर्ण झालेले आहेत. मग त्यानंतर आता आपल्या लॉग इनला प्रेफरन्स यायला काहीही हरकत नाही आहे. मग आता या प्रेफरन्सच्या संदर्भातच मतांतर आहेत. आता हे प्रेफरन्स आपल्या लॉग इनला कधी येतील? आता जे काही काल पवित्र पोर्टलवर नोटिफिकेशन आलेलं आहे, सूचना आलेलं आहे, त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 29 तारखेला जाहिराती अपलोड म्हणजे जाहिराती आपल्याला पाहता येतील आणि त्यानंतर यथावकाश आपल्याला प्रेफरन्स सुद्धा देता येतील. मग आता हे कधी देता येतील, किती तारखेपासून देता येतील स्पष्ट केलं नाही. पण 29 तारखे म्हणल्यानंतर मग 29 तारखेलाही येऊ शकतात, 30 तारखेलाही येऊ शकतात आणि 31 तारखेलाही येऊ शकतात. पण आता आजच पेपरमध्ये एक न्यूज आली, आता ते बातम्या संदर्भात आपण पुढे पाहू. पण आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आता ह्या सगळ्या जाहिराती झाल्यानंतर असं वेगवेगळं येत आहे की जागा किती येणार आहेत. काही ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मतांतर आहेत. काही जण म्हणतात 22,000 येणार, काही जण म्हणतात 23,000 येणार, काही जण म्हणतात 25,000 येणार. पण हा आकडा 30,000 पर्यंत गेलेला नाहीये. आपण मागणी करत होतो 50,000, 55,000, एकाच टप्प्यात 50,000, एकाच टप्प्यात 55,000 झाली पाहिजे. शिक्षक भरती 50,000, 55,000ची झाली पाहिजे. पण वस्तुस्थितीला किती आले हो? 30,000 पर्यंत सुद्धा आकडा पोहोचलेला नाही. असो, ती गोष्ट वेगळी आहे, त्याच्यामध्ये पडायचं नाहीये. पण आता याच्यामध्ये 22K, 23K म्हणजे 22,000, 23,000, 25,000 असा आकडा येत आहे. मग ह्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे विनामुलाखत म्हणजे डायरेक्ट जॉईनिंगच्या अशा किती आहेत तर 17,000च्या आसपास असं प्राथमिक स्वरूपाचा अंदाज आहे, जो की सर्वजण वर्तवत आहेत. पण हा किती खरा ठरतो हे आपल्याला नंतर कळेल, नंतर कधी ते सांगतो. आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीद्वारे. आता ह्या मुलाखतीद्वारे मध्ये सुद्धा खूप टप्पे आहेत. आता कसं शिक्षक भरतीचे टप्पे आहेत तसे आपल्या ह्याच्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये मुलाखतीचे सुद्धा टप्पे आहेत. विनामुलाखत झाला, मग आता मुलाखतीमध्ये अनुदानित आहेत, विना अनुदानित आहेत, अंशतः अनुदानित आहेत, पूर्णतः अनुदानित, असे वेगवेगळे टप्पे आहेत. ह्या सुद्धा जागा किती आहेत तर हे जास्तीत जास्त 5,000च्या आसपास आहेत. मग ह्या 1ली पासून 12वी पर्यंतच्या आहेत. मग आता 1ली ते 5वीच्या किती, 6वी ते 8वीच्या किती, 9वी ते 12वीच्या किती, मग ह्यानंतर प्रत्येक प्रवर्गाच्या प्रत्येक विषयाच्या किती, हे अद्याप ही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. मग हे सर्वच्या सर्व चित्र आपल्याला कधी स्पष्ट होईल तर थोडासा वेट करा, जास्त पॅनिक होऊ नका, जास्त टेन्शन घेऊ नका. हे चित्र आपल्याला 29 तारखेला किंवा 30 तारखेला एकदम स्पष्ट होईल, ज्यावेळेस सर्व ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि पवित्र पोर्टलवर एकंदरीत जाहिरातीचा आकडा येईल. त्यावेळेस सर्वच्या सर्व कळेल. मराठी माध्यमाच्या किती आहेत, इंग्लिश माध्यमाच्या किती आहेत, हिंदी माध्यमाच्या किती आहेत, उर्दू माध्यमाच्या किती आहेत, मग त्यात सेमीला किती गेलेले आहेत, मग साधन व्यक्तीला किती गेलेले आहेत, 1ली ते 5वीच्या किती आहेत, प्रवर्गानुसार विषयानुसार किती आहेत, हे सर्वच्या सर्व चित्र आहेत त्या दिवशी स्पष्ट होईल. पण आता जो काही आकडा येत आहे असं आहे तसं आहे हे ती वस्तुस्थिती नाही आहे. वस्तुस्थिती हे आपल्याला जाहिराती सर्वच्या सर्व पब्लिश झाल्यानंतर आणि आपल्याला लॉग इनला पाहायला भेटतील त्यावेळेसच कळेल. कारण आणखीन जेवढ्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत त्याच्यापैकी किती जागांची भरती होणार आहे अद्याप ही स्पष्ट केलेलं नाही आहे, ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या. मग ते थोडासा वेट करा. आता इतकी दिवस आपण प्रतीक्षा केलेली आहे, आणखीन काही दिवस, फक्त 4-5 दिवस, 29 किंवा 30 तारखेला आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल. मग आता त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी की पेपरमध्ये आलेली, सकाळ न्यूज पेपरमध्ये आलेली. आता हे पेपरमध्ये जी बातमी दिली असते त्याच्यामध्ये
प्रश्नार्थ चिन्ह असतं आणि कुठंतरी दिलेलं असं खात्रीदायक सूत्रानुसार मिळालेली माहिती. हे सूत्र कुठेही जाऊन काय करतात ते आपल्याला माहिती असतं, त्यामुळे त्याच्यावर हे तेवढं हे करायचं नसतं. आता मग आता ह्याच्यामध्ये एक बातमी दिली, जी सूत्रानुसार बातमी दिलेली आहे पेपरमध्ये, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की माननीय आपल्या आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की 30,000 जागांची भरती करणार. पण पवित्र पोर्टलला आणखीन तेवढ्या जागा आलेल्याच नाही आहेत. तरीसुद्धा पेपरमध्ये दिलेलं आहे 30,000 जागांची भरती करणार आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या लॉग इनला प्रेफरन्स उपलब्ध होणार. हे असं ठळठळीत म्हणजे हेडलाईन देऊनच दिलेलं आहे. पण कालच्या पोर्टलवर जी सूचना आलेली आहे त्यानुसार असं वाटतं की 29 किंवा 30 तारखेला आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येतील. पण आता हे कधी येतील हे असं सध्या तरी सांगता येत नाही. पण एवढे काय की लवकरात लवकर यथाअवकाश आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येणार आहेत. आता ह्याला जास्त वेळ लागणार नाही, कारण बाकी जेवढा काय प्रक्रिया होत्या त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. मग ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या एवढ्या, मग संस्थांच्या एवढ्या, मग एवढ्या जागांची भरतीवर असं सुद्धा दिलेलं आहे. हे आत्ता सांगणं योग्य असणार नाही, कारण 29 तारखेनंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, त्यात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा मार्च ते मे मध्ये सुद्धा दिलेला आहे. मग आता या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे एप्रिल मे मध्ये. मग त्याच्यासाठी काय सांगितलं, त्याच्या अगोदर शिक्षक पात्रता परीक्षा सुद्धा होणार आहे. आणि लागलीच मार्च मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली, लगेच एप्रिल मे मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार आहे असं देऊन दिलेलं आहे. हे द्यायला काय देतात, हे वस्तुस्थिती थोडीशी वेगळी असू शकते. पण एवढे खरं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा ही होणार आहे. आता जानेवारीमध्ये नोटिफिकेशन येणार होतं, ते आलेलं नाहीये. पण मार्चमध्ये परीक्षा होऊन जाईल, फेब्रुवारीमध्ये त्याचं जाहिरात येऊन जाईल. आणि त्यातल्या त्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही तिसरी टेट होणार आहे, म्हणजे होणार आहे. कारण आगामी काळामध्ये निवडणुका आहेत. लोकसभेच्या निवडणुकापूर्वी आपला शिक्षक व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं म्हणजे आता जे आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू आहे ती पूर्ण झालेली असेल. पण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका येतील त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तत्पूर्वी आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही झालेली असेल आणि त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा झालेली असेल. आणि त्यावेळेस जास्तीत जास्त जागा ह्या संस्थांच्या असतील, कारण इलेक्शनच्या वेळेस त्यांना काहीतरी गाजर दाखवावं लागतं, काहीतरी करावं लागतं. आणि इलेक्शनच्या वेळेस ते हे शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पाडणार. असो, जेवढ्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या, जेवढं काही सगळ्या ज्या घडामोडी होत्या त्या सर्वच्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. आता आपण इतके दिवस प्रतीक्षा केलेली आहे, आणखीन फक्त काही दिवस. 29 तारखेनंतर आपल्याला शिक्षक भरतीचं सर्वच्या सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. प्रवर्गानुसार, विषयानुसार, 1ली ते 5वी किती, 6वी ते 8वी किती, 9वी ते 12वी किती, मग त्या संस्थाच्या किती, जिल्हा परिषदच्या किती, नगरपालिका, महानगरपालिका, असं सर्वच्या सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे फक्त थोड्या दिवसाची प्रतीक्षा आणि त्यानंतर लागलीच अवघ्या दिवसामध्ये आपल्या लॉग इनला प्रेफरन्स उपलब्ध होतील. मग एकदा का प्रेफरन्स आले, ते प्रेफरन्स कसे जनरेट होतात, ते प्रेफरन्स जनरेट झालेले कसे लॉक करायचे, कसे कोणतं सिलेक्ट करायचं, त्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. कारण शिक्षक भरतीमधला अत्यंत महत्त्वाचा टप्पा प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर प्रेफरन्स लॉक करणं आणि त्यातल्या त्या ज्या काही संस्था असतात त्या संस्थांचे प्रेफरन्स कसे लॉक करायचे असतात, मग त्यामधल्या कुठल्या संस्था महत्त्वाच्या असतात आणि कुठल्या संस्थाला वगळून द्यायचं असतं. मग इथं जर एक चूक झाली तर आपण इतके दिवस मेहनत घेतलेली सगळी वाया जाते. ती का असते, कशी असते, त्या संदर्भात तुम्हाला एक संस्थांची प्लेलिस्ट दिसेल. ती प्लेलिस्ट पहा. संस्था शिक्षक भरती अशी प्लेलिस्ट आहे, ते पहा. तुम्हाला इथं सुद्धा उजव्या बाजूला दिसेल, ते तुम्ही पहा. त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल ते व्हिडिओ पाहिल्यानंतर की संस्थांची भरती कशी असते, संस्था म्हणजे काय असतात. मग हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स आल्यानंतर ते लॉक करायचे का नाही ह्यावर तुम्ही खात्रीदायक उत्तर देऊ शकाल किंवा त्याच्या पुढे जाऊ शकाल. तर ठीक आहे. असो, जेवढं काय महत्त्वाचं सांगायचं होतं ते सर्वच्या सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन.